नमस्कार बंधू भगिनींनो. मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा. सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळ भक्तांचे मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आज आपण एका विषयावरती उहापोह करणार आहोत. तो विषय म्हणजे आध्यात्मिक होण्यासाठी, गुरु होण्यासाठी, भक्त होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे का? संस्कृत भाषा येणं गरजेचं आहे का? तरच तो गुरु होऊ शकतो किंवा आध्यात्मिक होऊ शकतो, या संदर्भात जरा आपण चर्चा करणार आहोत. माझे असे बरेच शिष्य आहेत ज्यांचं शिक्षण देखील झालेलं नाहीये आणि ते नेहमी मला म्हणत असतात केविलवाना चेहरा करून, की बाबा आमचं शिक्षण नाही झालेलं, आम्ही भक्ती कसं करू, मंत्र उच्चारण कसं करू, आम्हाला येत नाहीये. तुम्ही तर म्हणताय की मी तुला गुरुदीक्षा दिलेली आहे, तर तू देखील गुरु होऊ शकतो, पण कसं शक्य आहे बाबा? किंवा मध्यंतरीच एका मोठ्या महाराजांना, मी त्यांना मोठे महाराज म्हणणार नाही, कारण तुमचे फॉलोअर्स किती आहेत, तुमचे शिष्य किती आहेत, भारतात तुम्हाला किती लोक ओळखतायत, महाराष्ट्रात तुम्हाला किती लोक ओळखतायत, यावरती तुमचं मोठेपण ठरत नाही. हा एक मार्केटिंगचा हिस्सा असू शकतो, परंतु तुमचा मोठेपणा ठरतो ते तुमचं मन किती मोठं आहे, तुमचे विचार किती मोठे आहेत, तुमचं चारित्र्य किती मोठे आहे, यावरून ठरत असतो. त्यामुळे त्या महाराजांना मी मोठे म्हणणार नाहीये. या महाराजांनी आपले वृंदावनामधील संत प्रेमानंदजी महाराज यांच्याविषयी देखील एक वाक्य वापरलं होतं, की त्यांनी संस्कृत बोलून दाखवावं, त्यांना संस्कृत येत नाही, वगैरे वगैरे. आता खरं पाहिलं तर सुशिक्षित होणं, साक्षर होणं ही काळाची गरज आहे. 100% आजच्या जगात टिकायचं म्हटलं तर आपण सुशिक्षित हवाय, अडाणी राहून चालणार नाही. ही काळाची गरज आहे. कॉम्प्युटर शिकायचं असेल तर कॉम्प्युटरच्या काय भाषा असतील, सायन्स शिकायचं असेल तर सायन्सच्या काय भाषा असतील. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापल्या भाषा असतात. यामध्ये आपली जी शास्त्र आहेत, वेद आहेत, हे जवळजवळ सर्व संस्कृत भाषेमध्ये आहेत. आणि अनेक लोकांनी असा गैरसमज पसरवून टाकला होता, की संस्कृत भाषा ही देवांची भाषा आहे. मग देवांची भाषा बोलणारा माणूस देखील देवच होऊ शकतो किंवा तो मोठा, याच्या पाठीमागचं हे अशी कारणं जोडली गेली होती. किंवा त्या त्या काळातली जी काही सिस्टम होती, की काही जातींना, काही लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी, बाजूला ठेवण्यासाठी देखील असे काही फंडे वापरले गेले होते. परंतु ठीक आहे, आपले जे मंत्र आहेत, स्तोत्र आहेत किंवा ग्रंथ आहेत, वेद, पुराण, उपनिषद असतील, हे जे आहे ते बऱ्यापैकी संस्कृत भाषेमध्ये आहे. आता संस्कृत भाषेमध्ये हे काय आहे, याचं कारण फार पूर्वीच्या काळी संस्कृत भाषेचा विकास झालेला होता. संस्कृत भाषा ही मोठी भाषा, राजभाषा या पद्धतीनं वापरली जायची आणि खरोखरच संस्कृत भाषा खूप छान आहे, खूप वैभव आहे या भाषेचं, यात काही डाऊट नाहीये. आणि प्रत्येकानं संस्कृत भाषा शिकावी या मताचा मी आहे. पण संस्कृत भाषा जर नाही आली तर तो भक्त नाही. संस्कृत भाषा नाही आली तर तो भक्त नाही किंवा गुरु होऊ शकत नाही, या मताशी मी अजिबात सहमत नाही. हे पहा, केवळ तुम्हाला संस्कृत भाषा येत आहे, तुम्ही काही स्तोत्र म्हणून दाखवताय, पोपटासाहेब बडबडून दाखवताय, लोकांचे इम्प्रेशन पाडताय, संस्कृतमध्ये काही शब्द झाडताय, बोलताय, म्हणून तुम्ही भक्त झाला किंवा गुरु झाला हे मी म्हणू शकत नाही. मी म्हणू शकतो तुम्ही पंडित झाला, शास्त्री झाला, त्या भाषेमधला विद्वान झाला, नो प्रॉब्लेम. आता एखाद्याला संस्कृत भाषा येत असेल परंतु इंग्रजी भाषा येत नसेल, इंग्रजी बोलणारा त्याच्या पुढे जर आला संस्कृतवाल्याच्या आणि फडफड इंग्लिश बोलू लागला, तर संस्कृत त्यावाला त्याच्या तोंडाकडे बघत बसणार आहे. आणि ज्या इंग्रजीवाल्याला संस्कृत भाषा येत नाही, संस्कृत बोलताना तो त्याच्या तोंडाकडे बघणार. मग काय हा मोठा झाला किंवा हा छोटा झाला, असा प्रश्न कुठे आहे? भाषा ही एक आकलनाची आणि संवाद साधण्याची शैली आहे किंवा माध्यम आहे. यावरून व्यक्तिमत्व मोठं किंवा छोटं होत नाहीये.
आज आपल्या अध्यात्मामध्ये अनेक संत असे होऊन गेले जे पूर्णपणे अडाणी होते, पूर्ण अडाणी. शिक्षणाचा त्यांना काही गंध नव्हता, तरी देखील ते संपूर्ण जगाला शिकवून गेले, जगाला सांगून गेले ज्ञान. कारण कदाचित पुस्तकांची भाषा, बाराखडीची भाषा तुम्हाला काही माहिती उपलब्ध करून देईल, परंतु अनुभवांची भाषा तुम्हाला प्रचंड मोठं ज्ञान देईल. मुळात गुरु होण्यासाठी संस्कृत आलं तर खूपच चांगलं आहे, कारण त्यामुळे मंत्रांचं उच्चारण व्यवस्थित करता येईल, आपल्या शास्त्रामध्ये काय सांगितलं हे सांगता येईल. परंतु गुरु होण्यासाठी एवढीच अट्ट नाही. कदाचित संस्कृत नाही आली किंवा तुम्ही अडाणी असला तरी देखील तुम्ही जगद्गुरू होऊ शकता. कारण तुमच्यामध्ये भक्तीतून जे ज्ञान प्रकट होईल, तुमच्या योग्य चारित्र्यामधून तुमच्यामध्ये जे ज्ञान प्रकट होईल, यात हे तुम्हाला गुरुत्व पैदा करेल. गुरु म्हणजे काय? अनुभवांचं गाठोडं. अनुभवांचं गाठोडं ना. आपले पहिले लोक शिकलेले होते का हो? आजी आजोबाचे बरेच लोक होते पूर्वी, शिकलेले नव्हते. मग त्यांनी संसार नीट नाही केला, त्यांनी कार्य महान नाही केलं ना. म्हणजे मी अडाणी होण्याचं समर्थन नाही करत, परंतु अध्यात्मामध्ये अडाणी असला काय, शिकलेला असला काय, परमेश्वराला बाराखडीची भाषेपेक्षा भावनेची भाषा जास्त समजते, प्रेमाची भाषा अधिक समजते. अनेक वेळेला आम्हाला असा अनुभव आलाय, जे अडाणी लोक आहेत त्यांची खूप लवकर श्रद्धा बसते, खूप लवकर त्यांना चांगले अनुभव येतात, किंवा त्यांना ईश्वर प्राप्तीचा रस्ता लवकर मोकळा होता. म्हणजे अडाणी आहेत असा अर्थ नाही होत. अडाणी आणि जास्त शिकलेला असतो तो जरा स्वतःला अधिकच शहाणा समजत असतो. कधी कधी काही लोकांना असं वाटतं की आम्हाला शिंग फुटलेत, अतिशहाणपणा करतात, अतिचिकित्सा करतात, प्रत्येक गोष्टीचं प्रमाणपत्र मागतात, प्रत्येक गोष्ट सिद्ध करायला लावतात. परंतु काही गोष्टी सिद्ध नाही करता आल्या तरी त्या असतात. हे मला म्हणायचं आहे. तुमचा दृष्टिकोन डोळस पाहिजे याच्याशी मी सहमत आहे, तुम्ही सुशिक्षित पाहिजे याच्याशी मी सहमत आहे, तुम्हाला प्रश्न विचारता आला पाहिजे याच्याशी मी सहमत आहे. किंबहुना माझ्या शिष्यांना मी वारंवार सांगत असतो, तुम्ही मला प्रश्न विचारा, असं का, हे का, ते का, त्यातून तुम्ही शिकत जाल. पण ज्ञान म्हणजे वेगळं आणि पुस्तकी ज्ञान हे वेगळं. संस्कृत भाषा आली पाहिजे, नो डाऊट. अगदीच कोणाला येत नसेल तर मंत्र व्यवस्थित म्हणता आला पाहिजे, येईल. पण केवळ आम्हाला संस्कृत भाषा येते, आम्ही पोपटासारखं बोलतो म्हणून इतर लोक तुच्छ आणि मी खूप शहाणा असं बोलणाऱ्या लोकांना, आपल्या संत कबीरांचं एक वाक्य आहे, पोथी पडी पडी जगमुआ, पंडित भयान कोये, ढाई आखर प्रेम का, पढेसो पंडित होय. हे आपल्या कबीरांनी अशा स्वतःला फार मोठ्या ज्ञानी समजणाऱ्या माणसांच्या तोंडावरती चपराक मारलेली आहे. तुम्ही अडीच अक्षर प्रेमाची समजू शकत नाही आणि मोठे मोठे ग्रंथ वाचून भयानक झालाय. तुम्ही स्वतःला प्रचंड मोठे ज्ञानी समजायला लागलाय. अडीच अक्षर प्रेमाचं समजलं तरी ईश्वराचं तुमचं नातं जवळ आलं. त्यामुळं मी पुन्हा एकदा सांगतोय की भक्ती ही मनाची भावना आहे, ना की ती बाराखडीची भाषा आहे. आणि मनाची भावना ईश्वरापर्यंत पोहोचत असते. तुम्ही मनानं सर्वांचं कल्याण करत असाल, कल्याण इच्छित असाल, सर्वांशी प्रेम करत असाल, नम्रता असेल, विश्वास असेल, श्रद्धा असेल, कर्म चांगलं असेल, तर तुम्ही गुरु होऊ शकता. तुम्हाला संस्कृत येऊ किंवा न येऊ, तुम्ही पोपटासारखे बडबडू किंवा न बडबडू, असं काही नाही. अनुभवाची भाषा ही भक्तीची भाषा असते. पण सुशिक्षित होणं, शिक्षण घेणं ही फार चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाने शिक्षण घेतलंच पाहिजे. आता हल्ली कोणी अडाणी नाही राहू शकत. मध्यंतरीच्या काही काळामध्ये, काही गरिबीच्या काळामध्ये, काही अभावग्रस्त भागामध्ये असे काही लोक अडाणी राहिले, इथून पुढं राहणार नाहीत. शिक्षण ही वाघिणीच दूध आहे, नो प्रॉब्लेम. पण अध्यात्म हा भावनेचा आविष्कार आहे. भावना, मी परमेश्वराचा, परमेश्वर माझा, एवढं वाक्य देखील तुम्हाला गुरु बनवू शकतो. गुरु म्हणजे काय हो? गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात आलेला आहात,
ज्या क्षेत्रात तुम्हाला काय मिळवायचं आहे त्या क्षेत्रात अगोदरच ज्याने मिळवलंय त्याच्याकडून शिकणं म्हणजे गुरु. मग असे कितीतरी गुरु आहेत किंवा होऊन गेले पूर्वी. खरे गुरूंचं सांगतोय, ढोंगींचं नाही, पोपटासारखे बडाबडा करणाऱ्यांचा नाही, लाबाडांच्या विषयी बोलत नाही. मी नेहमी खऱ्या गुरूंचा पुरस्कार करतोय. म्हणूनच मी प्रेमानंदजी महाराजांचं नाव घेतलं. मी इतरांचं कोणाचं नाव इथं घेत नाही, बरोबर. त्यामुळे ढोंगींच्या विषयी मी नाही बोलत. पोपटासारखे पोपट नको आहे आपल्याला, पोपट नको. हृदयाचा आवाज परमेश्वरापर्यंत पोहोचतो. जिबीने कितीही बडा 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 केलं परंतु ते हृदयापर्यंत पोहोचत नसेल तर नुसताच पोपट. तुम्ही लोकांनी इम्प्रेस करू शकता नक्कीच. ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली भवानी भवमुचिनी आर्या दुर्गा जयाच्या झाले लोक इम्प्रेस. अरे वा, काय पोपटासारखा बोलतोय. असं नाही. हा फक्त शब्दांचा बाजार आहे. हृदयापासून आवाज निघाला पाहिजे. चारित्र्य चांगलं पाहिजे, बरोबर ना. आचरण चांगलं पाहिजे. ईश्वराची भक्ती, ईश्वराची श्रद्धाभाव, नम्रता पाहिजे तर आपण ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो. अन्यथा बडाबडा करून भडजी होऊ शकतो. मी भडजींना वाईट म्हणत नाही बरं का, पण असे काही तथाकथित भडजी लोक आहेत, त्यांना म्हणत नाही आहे. शिक्षण घेतलं पाहिजे, संस्कृती शिकला पाहिजे, परंतु ते तुमच्या नशिबानं तुमच्या जीवनात नसेल तरी देखील भक्तीमध्ये अशी कोणतीही भाषा नाही. संस्कृतवालाही भक्ती करू शकतो, मराठीवालाही करू शकतो, इंग्रजीवालाही करू शकतो, कोणीही. कारण ईश्वर सर्वांचा आहे. त्यामुळं कोणी जर स्वतःला कमी समजत असेल, वाल्या कोळी राम राम म्हणता येत नव्हतं, मरा मरा म्हणून देखील तो श्रेष्ठ झाला. ईश्वराचा एकदा स्पर्श झाला ना तुम्हाला, ज्ञान आपोआप प्रकट होतं. पुस्तकांचं ज्ञान बाहेरून आत साठवलं जातं आणि आत्मज्ञान आतून बाहेर प्रकट केलं जातं, आतून निर्माण होत असतं. त्यामुळं कोणी गर्वही करू नका, कोणी कोणाला नावे ठेवू नका. या जगात कोणी मोठा कोणी छोटा नसतो. मी त्याच व्यक्तीला मोठा म्हणतो ज्याचं चारित्र्य चांगले असेल, ज्याचे विचार चांगले असतील, श्रद्धाभाव नम्रता ज्याच्याजवळ असेल, ज्याची वाणी पवित्र असेल आणि जो ईश्वरासाठी, ईश्वराच्या लेकरांसाठी कार्य करत असेल तो मोठा. मग तुम्ही भारतामध्ये तुमचा किती जय जयकार होतोय, किती पूजा होत्या, किती जय जयकार होत्या, अजिबात याला महत्व नाहीये. त्यामुळे त्या तथाकथित महाराजांना सांगतोय की प्रेमानंदजी महाराज जे आहेत हे खरे संत आहेत. तुम्ही तुमची संस्कृती तुमच्या जवळ ठेवा. आणि महत्वाची गोष्ट, प्रेमानंदजी महाराजांना खूप छान संस्कृती येते, नो डाऊट. तर पुन्हा एकदा सांगतोय, आपल्या हिंदू धर्माचं इथंच नुकसान झालेलं आहे. प्रत्येकाने आपलं दुकान थाटून बसायचं आणि गिराईक दुसऱ्याच्या दुकानात नाही गेलं पाहिजे, माझ्याकडे चाललं पाहिजे, माझ्याकडे चालय, एकमेकाचे पाय ओढायचे. अशा लोकांना बुवा बाबा गुरु म्हणले कसं जाऊ शकेल हो? स्पर्धा करणाऱ्या लोकांना, मारामाऱ्या भांडणं करणाऱ्या लोकांना स्पर्धा. अध्यात्मामध्ये गँग वॉर चालू झालेत आता. अशानं गुरु म्हणता येतं? नाही म्हणता येत. गुरु हा शब्द वेगळा आहे. त्यामुळं मला तुम्ही पूर्णपणे जाणून घेतलं असेलच आणि तुमच्या लक्षात आलं असेलच. आपण याच्या अगोदर तुम्हाला अजून एक सांगणार आहे. ऑगस्टमध्ये आपलं दिव्य शिवशक्ती साधना शिबिर होणार आहे. यामध्ये पूर्वी आपलं जे ध्यानधारणा होतं याच्यापेक्षा हे ॲडव्हान्स शिबिर असेल. कारण आता मला वाटलं की ठीक आहे, आता हे नॉलेज देऊन झालं, आता याच्यापेक्षा थोडं उच्च नॉलेज देऊया. आता हा काय आहे शिबिरात, काय शिकवलं जायला वगैरे सगळं तुम्हाला सांगण्यात येईल, पुढच्या व्हिडिओमध्ये देईन मी ते. परंतु ऑगस्टमध्ये ते शिबिर होणार आहे. आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारील घंटेचे पण अवश्य दाबा. जय आदिशक्ती.